आरक्षण मिळालं, माझं पोरगा MBBS ला लागलं, कुणी सांगतं पोलीस अधिकारी झालाय, कुणी सांगतंय नायब तहसीलदार झालाय। हा आनंद या मराठ्यांना बघायचा आहे। तुमच्या डोळ्यात फडणवीस साहेब आमचा आनंद का खुपतोय? का मराठ्यांचे लेकर अधिकारी झाले तुम्हाला बघायचे नाहीयेत? काय चुकीचं पाऊल मराठ्यांनी उचललं आतापर्यंत? स्वतःच्या लेकराला न्याय फक्त मागितलाय, दुसरं तुम्हाला मागितलं काय? तर तुम्ही षडयंत्र करून मराठ्यांच्या अंगावरती मराठ्यांचेच लोक घालायला लागलात। कुठं पाप फेडणारे तुम्ही आहे? तुम्ही काहीही केलं, फडणवीस साहेब, मराठा तुम्हाला हटत नसतो। तुमची पाठ पुरवणार, तुम्हाला लोळल्याशिवाय मराठा आता मागे हटत नाही। तुम्ही कोणत्या मस्तीत जगायला लागलात तुम्हालाच कळत नाहीये। आम्ही काय केले? आरक्षण मागितलं ही चूक? तुम्ही आम्हाला आमचं आरक्षण द्या। कालही सांगितलं आणि आजही सांगतो, या बीडच्या नगरीतून जाहीर सांगतो, मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही। तुम्ही आमचं आरक्षण द्या, तुमचं राजकारण तुम्हाला लाभ। पण जर तुम्ही आरक्षण नाही दिलं तर माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी माझ्या समोर पर्याय नाही। आम्हाला सत्ता काबीज करावी लागणार आहे आणि आम्ही मराठी हटणार नाही म्हणजे नाही। तुम्ही जर आरक्षण नाही दिलं, त्या छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांना जर विरोध केला तर तुमचे 113 घरी गेले म्हणून आजच तुम्ही लिहून ठेवा। मी या समाजासाठी वाटेल ते करायची माझी तयारी। तुम्ही आमच्या वेदनाशी आणि भावनेशी खेळताय।